नेरळ पंचायत समिती गणातील निवडणूक दिवसेंदिवस अधिकच रंगतदार आणि निर्णायक वळणाकडे जात असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण आरक्षण असलेल्या या गणासाठी भारतीय जनता पार्टीकडून उच्च शिक्षित, कर्तृत्ववान आणि महिला नेत्या नम्रता कांदळगावकर यांनी उमेदवारी दाखल केल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. एक महिला उमेदवार म्हणून मिळणारी सहानुभूती, त्यासोबतच समाजकार्याची भक्कम पार्श्वभूमी आणि विकासाचा स्पष्ट अजेंडा यामुळे मतदारांचा कल कांदळगावकर यांच्याकडे झुकत असल्याची चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदार तर 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यानंतर नेरळ पंचायत समिती गणातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे या गणात सर्वसाधारण आरक्षण असल्याने मोठी चुरस अपेक्षित होती. मात्र केवळ 3 उमेदवार रिंगणात असून त्यात एकमेव महिला उमेदवार म्हणून नम्रता कांदळगावकर यांच्याकडे लक्ष केंद्रित झाले आहे. कर्जत तालुका भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा असलेल्या नम्रता कांदळगावकर या केवळ राजकीय चेहरा नसून उच्च शिक्षित, व्यावसायिक आणि समाजकार्यात सक्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. सामाजिक उपक्रमामध्ये महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही मागे टाकत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गोरगरीब नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिरे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांसारख्या उपक्रमातून अनेकांच्या आयुष्यात उजेड आणणाऱ्या कांदळगावकर दाम्पत्याचे कार्य आज मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या पाठीशी पती नितीन कांदळगावकर यांचा मजबूत जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील विश्वासार्हता ही मोठी शिदोरी ठरत आहे. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे हे दाम्पत्य पुन्हा एकदा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सेवेचा अनुभव आणि विकासाची दिशा असा विश्वास मतदार व्यक्त करताना दिसत आहेत. महिला असूनही नम्रता कांदळगावकर यांची नारीशक्ती ही संघर्षाची आणि विकासाची ऊर्जा देणारी असल्याचे समर्थक सांगतात. नेरळच्या विकासासाठी एक उच्च शिक्षित महिला प्रतिनिधी लाभावी अशी अपेक्षा मतदारांमधून व्यक्त होत आहे. शिवाय भाजप हा विकासाभिमुख पक्ष म्हणून ओळखला जात असून राज्य व केंद्रात सत्ता असल्याने नेरळसाठी निधी व विकास कामांना गती मिळू शकते असा विश्वासही मतदारांमध्ये निर्माण झालाय. सध्या भाजप स्वबळावर लढत असला तरी पारंपरिक मित्रपक्ष शिंदे शिवसेना सोबत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे असे राजकीय जाणकारांचे मत आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता नम्रता कांदळगावकर यांची उमेदवारी ही मतदारांना विकासाची संधी म्हणून दिसत असून नेरळ पंचायत समिती गणात भाजपचे कमळ फुलण्याची शक्यता दिवसेंदिवस अधिकच बळावत आहे.